जय बोला मित्रांनो, आज 11 सप्टेंबर आणि आपण निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे काम करू शकतोय, चार्टची सायकॉलॉजी काय आहे, चार्ट काय सांगतोय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज थोडासा लवकर व्हिडिओ करतोय कारण की थोडं मी आज बाहेर जाणार आहे, त्यामुळे लवकर व्हिडिओ करून पोस्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. कालचा चार्ट बघितला तर कालच्या चार्टबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. जे आपण डिस्कस केलं होतं तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ बघा. ॲज इट इज झालं तुम्हाला दिसतंय. पहिली कॅन्डल रेड झाली, त्यानंतर आपण ह्या लेवलवरती एक सी सॅटला जाणार होतो. तीच लेवल आपल्याला डॉट वर्क झालेली दिसते. ठीक आहे. आता गंमत काय माहिती आहे का, ही जी ह्या लेवलवरती मार्केट यायला किती वाजले, 2:40. 2:40 आपण ठरवलं होतं किती वाजता, 9:15 9:30 वाजताच्या आसपास आपण व्हिडिओ पोस्ट करतोय. आता त्यात गंमत काय आहे, ह्या 9:30 वाजल्यापासून किंवा 9:15 वाजल्यापासून ते 2:40 कड काढणे, क्या बडा तो दम बडा, संयमानं वाट बघणं ना, हीच खरी मोठी परीक्षा आहे. ट्रेडिंगमध्ये एक नाही, लक्षात घ्या मित्रांनो, एखादा सेटअप तयार करणं किंवा एखादा टेक्निक समजून घेणं आणि ते स्किल आणणं खूप सोपी गोष्ट आहे बरं का. काय जास्त मोठी अवघड गोष्ट नाही आहे. फक्त एकदा तुमचा सेटअप तयार झाला, जे तुम्हाला कळते सुद्धा की मला एक चांगलं काहीतरी येते, चांगलं काहीतरी मला समजायला लागले आता, पण त्याच्यावरती ठाम राहून ते होण्याची वाट बघणं की नाही, ती सगळ्यात मोठी परीक्षा आहे. ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेणं सगळ्यात सोपं आहे, ट्रेड न घेणं ही सगळ्यात अवघड परीक्षा आहे, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. तर त्यामुळं अगदी 2:40 शांततेनं गप बसणं ते मोठं कठीण काम आहे. गंमत काय होते बघा, समजा 2:40 मी शांत नाही बसलो आणि आधीमध्ये जर घुसलो, इथं आधीमध्ये ट्रेड घ्यायला लागलो, बाय सेल केलं आणि त्याच्यामध्ये अकाउंट समजा वायपआउट झालं, अकाउंट झिरो झालं, मोठा लॉस झाला, तर जिथं ट्रेड घेणार होतो तिथं मात्र अजिबात जवळ पैसे राहत नाहीत. आणि पैसे नाही राहिले की हा ट्रेड चांगला वर्क होतोय. पश्चाताप होतो की आपल्याला चांगलं येत असताना आपण मस्ती केली आणि पैसे घालवलं आणि आपल्या सेटअपवरती आपण काम केलं नाही. हा एक सिनारी होऊ शकतोय. ठीक आहे. त्यामुळं तिथली वाट बघणं नितांत गरजेचं आहे. आणि एकदा इथं तुम्ही बाय सेल केलं ना, ह्याच्यावरती जो काय कॉन्फिडन्स असतो तो लूज व्हायला सुरुवात होतोय, कारण इथं बऱ्याच गोष्टी. आणि एखादा ट्रेड सेटअपमध्ये घेत असताना तिथं लॉस काय घेणार आहे, प्रॉफिट काय घेणार आहे, कुठेपर्यंत घेणार आहे, या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात. त्या आधीमध्ये ट्रेड घेताना क्लिअर नसतात. त्यामुळं सेटअपवरती थांबणं गरजेचं आहे. दुसरा एक प्रकार आहे, काय काय जण वाटच खूप जास्त बघतात. थोडक्यात इथं ट्रेड घ्यायचं ठरलं की नाही, आता आधी मी ट्रेड घेणार नाही, पण इथं आल्यावर सुद्धा ट्रेड घेत नाही. मग म्हणजे इथं पण संयम, म्हणजे इथं पण संयम राखला, इथं आल्यानंतर मग ट्रेड घेत नाही का, भीती वाटायला सुरुवात होत्या. मला ट्रेड सर माझा कॉन्फिडन्स असतोय, मला स्ट्रॅटेजी माझा विश्वास आहे, पण मी ट्रेड घ्यायला येत नाही, मला भीती वाटते. भ्यायचं काय आहे, एक लक्षात घ्या, भिलं पाहिजे इथं ट्रेड घ्यायला, म्हणजे भ्यायला इथं इथं भिलं पाहिजे, ट्रेड घ्यायला इथं नाही घेतलं पाहिजे. जिथं आपलं ठरलंय की नाही तिथं अजिबात भ्यायचं नाही. मग तिथं आपला स्टॉप लॉस, टार्गेट ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर भ्यायचं नाही, कारण हे जर भ्यायची सवय लागली तर सारखी नेहमी मग ती भेण्याची सवय लागणार आहे. त्यामुळं जिथं ठरलंय तिथं अजिबात भ्यायचं नाही, आणि जिथं भिलं पाहिजे तिथं मात्र 100% भिलं पाहिजे. त्यामुळे सिंपल गोष्ट आहे, ही गोष्ट बोलायला सोपी आहे, मात्र ते करायला खूप अवघड आहे. पण ही गोष्ट जमवलीच पाहिजे तरच ह्याच्यामध्ये काय तर आहे, नाहीतर अन्यथा मग ह्या लूपमध्ये आपण अडकत राहणार आहे आणि त्याच्यामध्ये लवकर मार्ग निघत नाही. मग ठीक आहे. त्यामुळे सेटअपवरती ठाम राहा, काय झालं तरी सोडायचं नाही. ठीक आहे, डन. आता आज मार्केट कशा प्रकारे, मार्केट ओपन झाल्यानंतर आपण व्हिडिओ करतो अगदी 5 मिनिटांमध्ये. आज मात्र थोडंसं जरा लवकर करण्याचा प्रयत्न करूया. मार्केटमध्ये 3 कंडिशन आहेत, गॅप अप, गॅप डाऊन आणि फ्लॅट ओपनिंग. जर मार्केटनं गॅप डाऊन दिला तर आज काम करायला सगळ्यात भारी मजा येणार आहे. जर मार्केटने गॅप डाऊन दिला तर, का समजा गॅप डाऊन मार्केटने ह्या स्विंगच्या पण खाली दिला ना, तर आणखीन चांगली मजा येईल. पण आपण समजून घेऊया की मार्केटने गॅप डाऊन ह्या लेवलला कुठेतरी दिला, म्हणजे गॅप फिल करायचा थोडासा राहिला आहे अजून, त्यामुळे इथे कुठेतरी दिला, गॅप फिल केला 24,900च्या आसपास असं गृहीत धरा. काय होणार आहे, मार्केटने गॅप डाऊन दिला, गॅप डाऊन दिल्या कालचा चार्ट थोडासा रीड करण्याचा प्रयत्न करा. काल कोण काय दिसले, सेलर आहेत. इथे एक चांगले बायर आले होते, मात्र मार्केटनं चांगल्या बायरांना काय केलं, घरला घालवलं इथं. ठीक आहे. त्यांचे स्टॉपला हिट केले आणि आपल्या डॉट आपल्या लेवलपासून मार्केटनं काल बाउन्स चांगला दिलेला आहे. ठीक आहे. आता मार्केटमध्ये कोण दिसते, इथं पण मार्केटमध्ये बायर आहेत. आपण बाय करून गेलो ना, तसे अनेक जण बाय करून गेले असणार आहेत, फक्त आपण बाहेर पडलो, बरेच जण अजून होल्डमध्ये असणार आहेत. आता काय होणार, हे सेलर हे चांगले स्ट्रॉंग आहेत आणि गॅप डाऊन झाला ना, गॅप डाऊन ह्या लेवलला कुठं तर गॅप फिलच्या, तर ह्यांना प्रचंड प्रॉफिट चांगलं दिसणार आहे. प्लस हे बायर आहेत, त्यांना माहिती आहे इतकं पडत्या मार्केटमध्ये आपण बाय करून गेलोय थोडंसं, म्हणजे कालच्या तर काय आपलं काय खरं नाही आपलं. त्यामुळं गॅप डाऊन झाला तर ह्यांना स्टॉप लॉस ह्यांचे जाणार आहे, त्यांना स्टॉप लॉस दिसणार. पहिली कॅन्डल ग्रीन होण्याची इथं आपल्याला शक्यता आहे. पहिली कॅन्डल ग्रीन होईल, कुठेपर्यंत होईल, लेवल टू लेवल इथंपर्यंतच पहिली कॅन्डल ग्रीन होईल, 24,922 पर्यंत. का, प्रॉफिट बुकिंग जी आहे ती ह्या लेवलपर्यंत फक्त होणार. इथून पुढे जायला लागल्यानंतर काय होत असते, ते स्टॉप लॉस हंटिंग होत असते. ठीक आहे. मग इथंपर्यंत पहिली कॅन्डल होईल ग्रीन, काय अडचण नाही. त्यानंतर 15 मिनिटं आपण पहिली वाट बघायचे, आणि जर मार्केटनं गॅप डाऊन दिलं आणि पहिले 15 मिनिटं मार्केट जर ह्या पिवळ्या लेवलच्या किंवा स्विंगच्या खाली जर असं राहिलं पहिले 15 मिनिटं, त्यानंतर मार्केट वरती गेलं तर ह्या लेवलला एक स्कॅल्प करणार आहे मी. स्कॅल्प होईल, पी सॅटचा ह्या लेवलला एक स्कॅल्प होईल, स्कॅल्प. ठीक आहे. ह्याच्यावरचा कुठला तरी स्टॉप लॉस इथं देऊन, आणि जो कॉन्फिडन्सचा ट्रेड असेल तो इथं असेल. ह्या लेवलला 25,000ची लेवल खूप चांगली वर्क होते. पी इथे एक सेकंड ट्रेड असेल, तो कॉन्फिडन्स असेल, हा नक्की घेईन मी. आणि त्या स्टॉप लॉस आहे थोडा मोठा होते, पण आपण 2च ट्रेड घेतोय, 2 ट्रेडच्या वर आपण ट्रेड घेत नाही, त्याच्यावर आपण काय कार्यक्रम करत नाही. त्यामुळे स्टॉप लॉस द्यायला देखील चांगला डिसेंट काय हरकत नाही आहे. ह्याच्यावरचा स्टॉप लॉस असणार आहे ह्या स्विंगच्या वरचा, आणि इथं कुठंतरी एखादा स्पाइक वगैरे देतो का बघणार आहे, त्या स्पाइकमध्ये पकडायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. सेकंड ट्रेड इथं असेल पीईचा. ओके, 2. आणि मार्केटनं जर गॅप डाऊन देऊन
मार्केट जर खालचीच रॅली करायला लागलं, समजा गॅप डाऊन दिला, एक मार्केटनं स्पॅक दिला प्रॉफिट बुकिंगचा, कन्सोलिडेशन केलं किंवा डायरेक्ट खाली यायला लागलं आणि पहिले 15 मिनटं मार्केट असंच हे जे हे गॅप दिसतोय ना तुम्हाला किंवा ही लेवल ह्याच्यामध्येच राहिलं आणि त्यानंतर मार्केट खाली आलं, सेम ॲज इट इज इथं एक स्कॅल्प होईल. इथं काय होईल, एक स्कॅल्प होईल सी साईडचा इथं. ओके, 24,850च्या लेवलला मार्केटला ब्रेक केलं. ठीक आहे, ह्याचा स्टॉप लॉस आहे, तुम्ही बघू शकता, ह्या स्विंगच्या खाली तुम्ही लावू शकता व्यवस्थित. ह्याला ब्रेक केलं तर ह्या लेवलला 24,750च्या लेवलला एक सी साईडचा सेकंड आणि लास्ट ट्रेड असणार आहे. का ट्रेड होणार आहे ते साहजिकच आहे, इथं आल्यानंतर सेलर आहेत, बाहेर काय मार्केटमध्ये कोण शिल्लक राहणार नाहीत. हे कोण परवा दिवशीचे अजून देखील नेक्स्ट एक्सपायरीपर्यंत होल्ड करून गेले असतील, तेच इथं ताकद लावणार आहेत त्यांची. त्यामुळे ते मार्केट बाउन्स करणार, हे प्रॉफिट बुकिंग करणार. मार्केटने ह्यांना सुद्धा खाल्लं, ह्यांना सुद्धा बाजार उठवला ह्यांचा, तर लास्ट इथंपर्यंत इतकं मोठं प्रॉफिट आहे की त्यांना बुकच करावं लागणार आहे. कारण इथून परत जे नवीन मोठे बायर आहेत, मोठे स्मार्ट मनी बायर आहेत, तेच देखील ते एंट्री करणार आहेत आणि कोण रँडमली सेल करून गेला असणार आहेत, त्यांचे स्टॉप लॉस मार्केट खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही मार्केट वरती गेलं पाहिजे. ठीक आहे, हे गॅप डाऊनचा सिनारिओ आपण असा बघू शकतोय. मार्केटने गॅपअप दिला तर थोडंसं मग बघायला पाहिजे काय होते. गॅपअप दिला तर हे जे बाहेर आहेत त्यांना माहिती आहे मार्केट काल पडत असताना आपण बसलोय ह्याच्यामध्ये, तर ह्यांना काय दिसणार आहे, गॅपअप दिसल्या ससा घावणार आहे. का घावणार आहे, कारण की मार्केटनं अचानक गॅपअप दिलाय. हे सेलर स्ट्रॉंग आहेत तसे बाहेरच्या तुलनेत बघायला गेलं तर. गॅपअप दिला ह्या सेलरांचा कार्यक्रम तिथंच झाला. ह्या सेलरांच्या बरोबर डॉट लेवलला झाल्यामुळे हे अजून होप धरून असणार आहेत. कारण की काय होते माहिती आहे का, मार्केटमध्ये आपण टेक प्रॉफिट कुठे आधीमध्ये बुक करतोय कमी जास्त, पण स्टॉप लॉस मात्र कचकचित जोपर्यंत जात नाही तोपर्यंत द्यायला तयार होत नाही. त्यामुळे स्टॉप लॉस जे आहेत ते नक्कीच ह्या लेवलच्या 25,050 वगैरे ह्या लेवलच्या आसपास इथं कुठेतरी असणार आहेत. त्यामुळे तिथं पण मार्केट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ते देणार नाहीत. पण इथं ओपन झाल्या हे थोडंसं आणि प्रेशर द्यायला प्रयत्न करणार, वाचण्यासाठी आणि पैसे ॲव्हरेज करणार आणि ह्या बाहेरनं चांगलं प्रॉफिट दिसत असल्यामुळे पहिली कॅन्डल आहे तिथं रेड होणार. कुठेपर्यंत, ह्या लेवलपर्यंतच, ह्या 25,991च्या लेवलपर्यंत होणार. इथून परत खाली आलं तर तेच सेम कंडिशन आहे, ह्या बाहेरची स्टॉप लॉस खायला सुरुवात होणार आहे. मार्केटतून बाउन्स करण्याची शक्यता आहे. मग काय होऊ शकते, पहिले 15 मिनिटं मार्केट गॅपअप दिल्या रेड कॅन्डल झाल्यानंतर असंच जर कन्सोलिडेशन राहिलं, 15 मिनिटाला जवळीत आलं तर काय करता येणार नाही, पण वरच्यावर असं राहिलं तर इथे एक स्कॅल्प होऊ शकतोय चांगला. इथे एक ट्रेड आज होऊ शकते चांगला, स्कॅल्पचा होईल. सेकंड ट्रेड असेल तो ह्या लेवलला असेल. ठीक आहे, तिन्ही लेवल चांगले आहेत बरं का, 3 लेवल चांगले आहेत. तिन्ही लेवलला छोट्या लॉटमध्ये आपण काम केलं तरी इथं चालेल. मात्र मार्केटनं गॅपअप देऊन डायरेक्ट जराच कन्सोलिडेशन करून वरची रॅली दिली. 15 मिनिटांतर ह्या लेवलला आलं तर एक पी ट्रेड असेल आणि सेकंड ट्रेड असेल तिथं की कुठली लेवल बघूया आपण एक सेकंद, 25,240. ठीक आहे, आणि फ्लॅट ओपनिंग झालं तर थोडासा घोळ होणार आहे मार्केटमध्ये फ्लॅट ओपनिंगचा, कारण मार्केट पुन्हा हे सगळेच हे स्पीड ब्रेकर चांगल्या लेवलचे आहेत. मार्केट त्याच्यामध्ये अडकू शकते, असं वर खाली जिगजॅग करू शकते आणि बाय सेलचा खेळ करणार, सगळ्यांना पाळण्यात बसल्यासारखं वर खाली झोका करून एकदा जोरात आपटणार. त्यामुळं इथं आधीमध्ये करण्यात काय मला पॉईंट वाटत नाहीये. ओपन झाल्यानंतर 15 मिनिटांतर आपण बघू, छोटासा त्यावेळी व्हिडिओ मी करण्याचा पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. बाकी बँक निफ्टी जर आपण बघितलं तर बँक निफ्टीमध्ये बी सेम सिनेरिओ आहे. मार्केटमध्ये जर गॅप डाऊन दिला चांगला तर या फ्लॅट ओपनिंगच्या आसपास ह्या गॅप फिलच्या आसपास दिला तर चांगली गोष्ट आहे. 15 मिनिटांचं मार्केट पहिली कॅन्डल आहे ती मार्केट ग्रीन करणार गॅप डाऊन झाला तर, आणि ह्या लेवलला 100% पी सेटला जायला काही हरकत नाही 15 मिनिटानंतर. ठीक आहे, आणि सेकंड ट्रेड इथं, हे 2 ट्रेड तुम्हाला गॅप डाऊन चांगला झाला आणि 15 मिनिटांचं मार्केट आलं ना, ह्या 2 पैकी एक ट्रेड वर्क झालं दिसलंच पाहिजे बरं का. फक्त एकच की स्ट्रॉंग कॅन्डल होता कामा नयेत, प्राइस ॲक्शन टाईप कॅन्डल झाल्या, ह्याच्यावरचा स्टॉप लॉस लावून ह्या 2 पैकी एक ट्रेड तर पी सेटचा वर्क झालाच पाहिजे. ठीक आहे, ॲज माझी एक छोटी मार्केट सुप्रीम आहे, मार्केट दोन्हीचं नाव सगळ्या असेल खाऊ शकते. सेटअपवरचा विश्वास आपला फिक्स असला पाहिजे ना, त्याच्यावरती विश्वास नसले की आपण काम 100 ठिकाणी करतोय. त्यामुळे मी का थांबतोय, कारण मला सेटअपवरती विश्वास आहे, बस इतकं सिंपल गोष्ट आहे. बाकी स्टॉप लॉस मार्केटमध्ये जाणारच, हे मार्केटचं अंतिम सत्य आहे, मृत्यू इतकं. ठीक आहे, त्यामुळे त्याच्या लय विचार करू नका, ते स्वीकारला शिकलं पाहिजे. आणि 15 मिनिटात मार्केट ह्या लेवलला आलं, इथं कुठं तर कन्सल्टेशन करत असं तर मार्केटमध्ये इथे आपण सी सेटला जाऊ शकतोय. आणि त्याच्या खालची जर आपण लेवल बघितली तर 53,850. ठीक आहे, गॅपअप दिला तर फास्ट सांगतो कारण खूप मोठा व्हिडिओ नको व्हायला. गॅपअप झाला ते मागाचे जे सिनेरिओ तुमच्याशी डिस्कस केला त्या सगळा सिनेरिओ समजून झाला. 55,026ला एक पी शेअरचा फक्त ट्रेड असेल. बाकी फ्लॅट ओपनिंग झाले तर काय काम करायला थोडीशी अडचण आहे. बाकी आफ्टर मार्केटचा व्हिडिओ पोस्ट करेन. थँक्यू, धन्यवाद, जय बाळामा.